तर कसे आहात मंडळी? नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग मालिकेमध्ये आपल्याला खूप जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. आता मालिकेमध्ये प्रियाला अश्विनचा खूपच राग आलेला असतो, कारण अश्विनने सर्वांसमोर सायलीची बाजू घेतलेली असते आणि प्रियाला चांगलंच तोंडघशी आपटलेलं असतं. त्यामुळे प्रिया चांगलीच तोंडावर पडलेली असते. प्रिया खूपच आदळाट करत असते. त्यावेळी पूर्ण आजी प्रियाला म्हणते, "तन्वी, गप्प बस. मुळात आदळाट करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत आणि तू जे काही करतेस ना, ते चुकीचं आहे. हे सर्व थांब आणि तुझ्या बघण्याचा आम्हाला त्रास होतो, ही गोष्ट लक्षात घे." तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते, "पुरे झालं. तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी उलट वागायचं ठरवलं का? काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळेजण माझ्याशी चुकीचंच वागताय. प्रत्येक वेळेला उद्धटपणे बोलणं, प्रत्येक वेळेला तुम्ही त्या सायलीची बाजू घेणं, हेच या घरात होत चाललंय." तेव्हा मात्र प्रतापराव मोठ्याने बोलतात, "तन्वी, तोंडाला आवर घाल. तन्वी, जर का तू नीट वागली नाहीस तर मला कठोर पाऊल उचलावं लागेल." तेव्हा लगेच प्रिया बोलते, "काय करणार आहात बाबा? मला सुद्धा बघायचंय. तुम्ही काय करू शकता ते. मुळात बाबा, मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही, कारण तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार." तेव्हा लगेच प्रतापराव मोठ्याने बोलतात, "पुरे झालं तन्वी, पुरे झालं. अगं, काय चाललंय तन्वी तुझं? प्रत्येक गोष्टीला आम्ही पाठिंबा देतोय. स्वतःच्या मनाला विचार. तू आमच्या समोर अगदी सहजपणे खोट बोलतेस, तरी सुद्धा आम्ही ऐकून घेतोय, सहन करतोय. आणि तू मात्र तुला जसं पाहिजे तसं वागतेस." तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो आणि तन्वी मोठ्याने बोलते, "पुरे करा. मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही. मला सगळ्यांचं सगळं काहीच कळून चुकलंय. सगळे जण फक्त स्वतःचाच विचार करतायत, माझा विचारच करत नाहीयेत." तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, "आवाज खाली. आवाज एवढा चढवायचा नाही, नाहीतर काय होईल ते तुला तुझं कळणार नाही. मी आता शांत आहे, म्हणजे मी शांत आहे अशातला भाग नाही. मी गप्प आहे, म्हणजे तू मला बावळ समजू नकोस. मला सगळं काही समजतंय." तेव्हा लगेच तन्वी अश्विनवरती धावत जाते आणि म्हणते, "अश्विन, बघितलंस, हे सर्व तुझ्यामुळे घडतंय. याला जबाबदार तू आहेस अश्विन. खरं सांगायचं तर तुझ्या अशा वागण्यामुळे मला या लोकांचं ऐकून घ्यावं लागतंय." मंडळी, दररोज मालिकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा अश्विन बोलतो, "पुरे झालं. खरंच पुरे कर. मला तुझ्या वागण्याचा आता कंटाळा आलाय. मुळात तुझं वागणंच मला समजत नाहीये. असं वागून तुला काय मिळतं देव जाणे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही, म्हणजे नाही. आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही." तेव्हा तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळी अश्विन मोठ्याने बोलतो, "आता तर मला कोणाशी काहीच बोलायची इच्छा नाही. विषयच समाप्त झाला. प्रत्येक वेळेला सगळ्यांचा विचार करायचं, प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचं, हेच मी करत आलोय तन्वी, आणि तुला पाठीशी घालत आलोय, पण आता नाही." तेव्हा मात्र तन्वीचा राग अनावर होतो आणि तन्वी अश्विनवरती हात उचलायला धावते. तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग येतो. त्याच वेळेला प्रतापराव प्रियाचा हात जोरात मुरगळतात आणि तिच्या झिंजा उपटत तिला फरफटत घराबाहेर हकलतात. आणि तिला म्हणतात, "परत तुझं तोंड घेऊन माझ्या घरात शिरायचं नाहीस. माझ्या मुलाशी जर का तू असं वागलीस, तर मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाहीये. आताच्या आता तू माझ्यासमोरून चालता पड आणि कधीच माझ्या समोर पुन्हा येऊ नकोस."
तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, बाबा, तुम्ही काय करताय कळतंय का? बाबा, तुमचं वागणं खरंच मला पटत नाहीये. त्यावेळी लगेच रविराज म्हणतात, पुरे झालं. मला आता कोणाशीही बोलायची इच्छा राहिली नाही. तेव्हा लगेच कल्पना बोलते, प्लीज, तुम्ही जरा शांत व्हाल का? तुम्ही जर का जरा शांत झालात तर मला बरं वाटेल. आणि मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही. तेव्हा प्रतापराव खूपच चिडलेले असतात आणि प्रतापरावांना खूपच राग आलेला असतो. प्रतापराव मोठ्याने बोलतात, कल्पना, आजपर्यंत या मुलीला पाठीशी घालत आलो. प्रत्येक वेळेला या मुलीचा विचार केला, पण आता मात्र नाही. आता काही झालं तरी सुद्धा मला या मुलीचा विचार करायचा नाही. आज ही मुलगी माझ्या मनातून कायमची उतरली. आणि खरं सांगायचं तर मला हिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते. त्यावेळी कल्पना बोलते, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. खरं सांगायचं तर मला या मुलीची अजिबात गरजच वाटत नाही. ही मुलगी ज्या पद्धतीने वागते, ती पद्धत चुकीची आहे, मला कळून चुकलंय. पण लवकरात लवकर या मुलीला मला धडा शिकवायचाच आहे, आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही, म्हणजे नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळी ती मोठ्याने बोलते, पुरे. आता लवकरात लवकर एकेकाची लायकी मला दाखवायची आहे. तुम्ही माझ्याशी असं वागता, काय? तुम्हाला असं वागताना जरा सुद्धा काहीच वाटत नाही. तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, तन्वी, आम्ही तर तुझ्याशी खूप चांगलं वागतो, पण तू मात्र अजिबात विचार करत नाहीस आमचा. तन्वी, प्रत्येक वेळेला आम्ही तुझा विचार करूनच असतो, पण तू मात्र आज माझ्या मुलाचा अपमान करायला निघालीस. तन्वी, मी सहज काही सहन करेल, पण माझ्या मुलाचा अपमान मी सहन नाही करणार. आणि कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या मुलाचा अपमान केलेला मला अजिबात आवडणार नाही. तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो. तन्वी मोठ्याने बोलते, बाबा, मी तुमच्या मुलाचा अपमान करतच नाही. पण बाबा, प्लीज जरा तरी विचार करा माझा. जरा तरी विचार केला तरी सुद्धा मी तुमच्या पाठीशी कायम उभी राहीन. तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, तुझ्या पाठीच्या पाठिंब्याची मला गरज नाही. खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. खरं सांगायचं तर मला हे पटतच नाही. आता मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत, आणि त्याशिवाय मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही. तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात. त्यावेळी लगेच प्रतापराव मोठ्याने बोलतात, रविराज, मला माफ कर, पण काय करू? आज जे काही होतंय ते तुमच्या समोर आहे आणि तुम्ही स्वतः बघितलंय. त्यावेळी रविराज म्हणतात, प्रताप, मला या मुलीविषयी काहीही वाटत नाही. खरं सांगायचं तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे. आणि मला तर आता समजलंय की ही मुलगी कधीच सुधारणार नाही. त्यावेळी मात्र चांगलंच बोलती प्रियाची बंद झालेली असते. आणि प्रियाची बोलती बंद झाल्यावर तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळी मात्र रवी, प्रताप बाबांनी स्वतः घराचा दरवाजा बंद केलेला असतो. त्यावेळी प्रिया मोठ्याने बोलते, नाही सोडणार आता मी कोणाला. माझ्याशी वाकड्यात शिरलेत का? आता नाही ना. एकेकाला एकेकाची लायकी दाखवली तर नावाची प्रिया नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खरोखर प्रतापरावांनी जे काही केलं ते योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.